ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मधुभाऊंनी आता पुराव्यासकट मोठं सत्य उलगडताच सगळ्यात पहिले प्रतिमा आणि त्यानंतर प्रताप या दोघांनी मधुभाऊंची साईड घेत मधुभाऊंना सपोर्ट करत सत्य शोधून काढण्यासाठी नक्की काय केलंय, मधुभाऊंनी आपली थेरी ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे त्यावेळेला नक्की आता काय झालंय, किंवा मधुभाऊंनी ज्या वेळेला काही पुरावे समोर आणले त्यावेळेला प्रतापने आणि प्रतिमाने त्यांना सपोर्ट करत त्याची कशी पुष्टी केली पाहू. आता 50व्या रौप्य महोत्सवी जे काही वर्ष असतं अन्नपूर्णा ट्रस्टचं त्या संदर्भात छानपैकी प्रोग्राम होणार म्हणून मधुभाऊंना सायलीने सांगितलेलं असतं की मधुभाऊ तुम्ही आज इकडेच या. कारण काय माहिती आहे का, तुम्ही इथे वस्तीला या, अद्वैत आलेला असतो, त्याचबरोबर मानसी तेजस सुद्धा आलेले असतात. मग आता मधुभाऊ येतात त्यावेळेला ते आता विचार करतात आज मी इथेच राहायला येतो जेणेकरून मला साऊ बाळासोबत बरंचसं काही बोलता येईल आणि साऊ बाळाच्या सोबत आता बरंचसं बोलून मला काही गोष्टींचा उलगडा सुद्धा होईल. म्हणून मधुभाऊ आता इकडे सायली आणि अर्जुनला रात्री भेटायला बोलवतात. त्यावरती अर्जुन सायली म्हणायला लागतात मधुभाऊ सगळं ठीक आहे ना. मधुभाऊ म्हणतात हो त्याची काळजी करू नकोस, मला फक्त काही प्रश्न तुम्हाला विचारायचे होते आणि त्याची उत्तरं तुम्ही द्याल का. सायली गोळ्या देते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो बोला ना मधुभाऊ, कशा संदर्भात प्रश्न विचारायचे तुम्हाला. यावरती मधुभाऊ सांगायला लागतात मला खरं तर लवकरच एक गोष्ट तुमच्याकडून विचारून घ्यायची आहे आणि ती म्हणजे की तुमची तन्वी तन्वी ज्या वेळेला हरवली त्या दिवसाचा तुम्ही तारीख वेळ वार सांगू शकाल का. अर्जुन म्हणतो नक्कीच, म्हणजे एरवी माझ्या लक्षात नसतं पण तो माझा वाढदिवस होता. माझ्या वाढदिवसाच्या तारखेला त्याच दिवशी प्रतिमा आत्या आणि आता यांचा अपघात झाला आणि त्यांचा अपघात झाल्यावरती आता ते म्हणजे तिथपासून तन्वी गायब होती आणि त्यानंतर मग ज्या वेळेला आता ते सगळं घडलं तेव्हा तन्वी आमच्या समोर आली. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता मधुभाऊ विचार करायला लागतात म्हणजे की त्या दिवशी ज्या दिवशी जावई बापूंचा बड्डे असतो त्याच दिवशी साऊ बाळाचा सुद्धा बड्डे असतो. म्हणजे मधुभाऊंना काही गोष्टी क्लिक होतात आणि मधुभाऊ लगेचच विचार करायला लागतात बरोबर आहे, म्हणजे माझी थेरी बरोबर आहे. पण आधी या दोघांना काही बोलण्याच्या पेक्षा किंवा आधी आधी या दोघांना काही सांगत नाही तर मी आधी सगळा सोक्षमोक्ष करतो. आणि त्यानंतर सायली बोलते मधुभाऊ तुम्ही का त्या प्रियाचा विषय काढताय पुन्हा पुन्हा. त्यावरती मग लगेचच मधुभाऊ विचार करतात या सगळ्यांना वाटते की मी प्रियाचा विषय काढतोय पण मला खरं तर प्रियाचा विषय काढायची काहीच गरज नाहीये. मी प्रियाचा विषय काढतच नाहीये, मुळातच मी विषय काढतोय माझ्या साऊ बाळाचा आणि काही झालं तरी माझ्या साऊ बाळाला आज न्याय मी मिळवून देणार. त्यानंतर सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही झोपा, उद्याच्या दहीहंडीची आपल्याला तयारी करायची आहे. यावरती मधुभाऊ सांगायला लागतात म्हणजे खरं तर ही प्रिया जेलमध्ये गेल्यापासून अश्विन यावरती आता सायली सांगायला लागते खरं तर अश्विन भाऊजी खूपच डिस्टर्ब आहेत, आज सुद्धा ते हॉस्पिटलमध्येच आहेत, खूप उशिरा परत येणार आहेत. असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊंच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते की अश्विन घरात नाहीये, प्रिया घरात नाहीये, प्रियाच्या रूममध्ये नक्कीच मला असं काहीतरी सापडेल की ज्याच्यावरून ती तन्वी नाहीये तर माझी तन्वी ही सायली आहे हे गोष्ट मला सिद्ध करता येईल. काय करू कसं करू असा आता विचार करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये युक्ती येते. सायली गेल्यावरती मधुभाऊ तडक बाहेर पड आणि ते आता प्रियाच्या रूम मध्ये शिरतात. इकडे तोपर्यंत प्रतिमा सांगत असते रविराजांना आज उद्या आपण जायचं आहे इकडे सुभेदार परिवारामध्ये ज्या वेळेला आपण आता जाणार आहोत त्यावेळेला मला खरं तर त्या घरी जायची लाज वाटते. तिकडे मधुभाऊ आपल्याला मधुभाऊ भेटतील आणि त्याचबरोबर मधुभाऊंचं आता इकडे म्हणजे मधुभाऊंशी कशा पद्धतीने आपण आता जुळवणी करणार हे मला खरंच कळत नाहीये. कारण मधुभाऊंनी आपल्या मुलीला इतकं लहानाचं मोठं केलं आणि तिने त्यांच्यासोबत हे सगळं केलं. यावरती मग आता इकडे सांगायला लागतात रविराज खरं तर आपण त्यांची माफी मागितली ना. यावरती इकडे प्रतिमा सांगायला लागते खरं सांगू का, तर मला ज्या गोष्टी आठवत आहेत ना म्हणजे याच्या आधीच्या अपघाताच्या आधीच्या ज्या गोष्टी मला आठवत आहेत ना त्यानुसार मला आता एकच गोष्ट समजते की आपण ना आपल्या तन्वीला
एक छोटंसं गोंधळ करून घेतलेलं आठवतंय का तुम्हाला? यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा अगं तुझी स्मरणशक्ती तर माझ्यापेक्षा तल्लख झालेली आहे. म्हणजे इतके दिवस तन्वी आता आपल्यासोबत आहे, पण मला खरंच आठवत नव्हतं की तिच्या आपण गोंधळ करून घेतलं होतं. यावरती प्रतिमा सांगते, हो तुम्हाला आठवते का, आपण ना तिच्या तिच्या आता एका पाठीच्या साईडला तिकडे गोंधळ करून घेतलेलं होतं आपल्या देवीचा मुखवटा. असं म्हटल्यावरती आता इकडे सुमन म्हणते, हो वहिनी, पण आम्ही कधीच आता म्हणजे ते दिसण्यासारखंच नाहीये, पण आम्ही कधीच ते तिथे पाहिलंच नव्हतं. आपण खरं तर पाहून घ्यायला हवं होतं नाही का? असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा म्हणते, खरंच आहे, पण मला सुद्धा आत्ताच गोष्टी आठवल्या. यावरती आता लगेचच सांगायला लागते, इकडे म्हणजे रविराज म्हणतात, खरंच प्रतिमा, म्हणजे श्रद्धा डॉक्टरच्या या सगळ्याचा इतका उपयोग होईल असं वाटलं पण नव्हतं. असं म्हणत या दोघांचा हा विषय इथेच थांबतो आणि त्यानंतर ते दोघं जण तिकडे जाण्यासाठी निघतात. तोपर्यंत मधुभाऊ पाणी घेण्याच्या निमित्ताने बाहेर पडतात. ज्या वेळेला मधुभाऊ पाणी घेण्याच्या निमित्ताने बाहेर पडतात आणि ते विचार करतात, नाही नाही, काही झालं तरी मला हे सत्य शोधून काढलंच पाहिजे की नक्की नक्की माझ्या साऊबाळाचं हिने का हे चोरलेलं आहे. हे सत्य शोधून काढण्यासाठी मग ते आता प्रियाच्या रूममध्ये दबकत दबकत जातात. अश्विन आलेला नसतो, रूमला काही लॉक वगैरे नसतं. विचार करतात, ठीक आहे, काहीतरी चांगली गोष्ट शोधण्यासाठी काहीतरी चुकीचं काम मी करतोय, कुणाच्या तरी रूममध्ये डायरेक्ट एंटर करतोय, हरकत नाहीये. पण ज्या वेळेला सत्य समोर येईल तेव्हा सगळ्यांना सगळ्यांना नक्कीच मला म्हणजे सगळ्यांनाच विश्वास बसेल की मी जे काही बोलतोय ते खरं आहे. असं म्हटल्यावर ते मधुभाऊ लगेचच तिकडून निघतात आणि ज्या वेळेला मधुभाऊ तिकडून निघतात त्याच वेळेला आता ते रूममध्ये एंटर करतात. मधुभाऊंनी रूममध्ये एंटर केल्यावरती मग ते दार उघडतात आणि प्रियाच्या रूममध्ये असलेले काही ड्रॉवर्स वगैरे खोलायला लागतात. ते ड्रॉवर्स खोलत असताना तिची बॅग सुद्धा ते काढतात. बॅग काढल्यावरती मग आता त्याच्यामध्ये असलेल्या काही गोष्टी मधुभाऊ शोधण्याचा प्रयत्न करतात. मधुभाऊंना इकडे तिकडे बघताना भीती वाटत असते की कोणीतरी येईल का आणि उगाचच काहीतरी तमाशे व्हायला नको. तरी सुद्धा मनाचा ठिय्या करून मधुभाऊ ते उघडतात. त्याच्यामध्ये असलेले सगळे कागदपत्र मधुभाऊ आपल्या रूममध्ये नेतात, जेणेकरून मधुभाऊंना आता म्हणजे निवांतपणे ते बघता येईल. इथे जर का बघत बसलो तर उगाचच काहीतरी गडबड होईल आणि त्यामुळे त्यामुळे आपण जर का हे सगळं आपल्या रूममध्ये नेऊन बघितलं तर बरं होईल. असं मधुभाऊ तिकडून निघणार, पण त्याच वेळेला प्रियाच्या बॅगेच्या वरतीचं एक गाठोडं पण त्यांना सापडतं. प्रियाचं गाठोडं सापडल्यावरती मधुभाऊ ते सुद्धा घेतात आणि इथेच काहीतरी गोम दडलेली आहे हे त्यांना समजतं. त्यानंतर मधुभाऊ ते गाठोडं घेऊन आपल्या रूममध्ये येतात. तोपर्यंत मधुभाऊ रूममध्ये येतात, गाठोडं उघडतात. गाठोडं उघडल्यावरती त्याच्यामधला सायलीचा फोटो आणि त्याच्या मागे लिहिलेलं सायली मधुकर हा फोटो समोर येतो. मधुभाऊ विचार करतात की हा साऊबाळाचा फोटो हिच्या ह्याच्यात काय करतोय आणि या साऊबाळाच्या वस्तू सगळ्या या हिच्या ह्याच्यात काय करतात. अजूनपर्यंत मधुभाऊंनी खऱ्या तन्वीचा फोटो पाहिलेला नसतो आणि त्यामुळे त्यामुळे मधुभाऊंना हे सगळं वाटत असतं आणि म्हणूनच मधुभाऊ तो फोटो नीटपणे पाहायला लागतात. ज्या वेळेला तो फोटो पाहतात आणि ते विचार करतात, याच फोटोबद्दल मागच्या वेळेला मी आता विचारलं होतं, पण पण आज आज हा फोटो हिच्या ह्याच्यात सापडलाय. अजूनही कोडं सुटत नाहीये की हा फोटो का इथे आलेला आहे. ते काही नाहीये, मला साऊबाळाला हा फोटो दाखवायला पाहिजे. असं म्हणत मधुभाऊ बाकीच्या गोष्टी पाहायला लागतात. ज्या वेळेला ते बाकीच्या गोष्टी पाहतात आणि त्या सगळ्या गोष्टी सायलीच्या आहेत ते ओळखतात आणि ते ते गाठोडं ते आपल्याकडे ठेवतात. म्हणजे त्या गाठोड्याच्या मध्ये आता उगाचच काहीतरी हे होऊ नये म्हणून ते गाठोडं आपल्याकडे ठेवतात आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहायला लागतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये विषय जाता जात नसतो की प्रियाने या गोष्टी का ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या मधुभाऊ अर्जुन आणि सायली यांची भेट घेतात. ज्या वेळेला अर्जुन सायली यांची भेट घेतात त्यावेळेला मधुभाऊ सांगायला लागतात, साऊबाळा, तुला आत्तापर्यंत तुझ्या लहानपणीचा फोटो कधी मी दाखवलाच नाही ना. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, तिला दाखवला नसला तरी मला तुम्ही तो फोटो दाखवा, मला बघायला आवडेल. यावरती मधुभाऊ म्हणतात, मी याच्या आधी सुद्धा म्हटलं होतं ना की तन्वीकडे म्हणजे प्रियाकडे माझ्या साऊबाळाचा फोटो आहे, तर तो माझ्या साऊबाळाचा फोटो मी आज शोधून काढला. तुम्हाला खरं तर वाईट वाटेल, तर काल तुम्ही मला सांगितलं होतं की अश्विन घरात नाहीये,
अश्विन घरात नाही आहे, पण या संदर्भात मी आता आतमध्ये शिरलो होतो आणि त्यावेळेला मी पाहिलं तर त्याच्यामध्ये आता जो फोटो होता तो फोटो माझ्या तन्वीचा मी आणला. यावरती अर्जुन म्हणतो, बघू मधुभाऊ. ज्या वेळेला मधुभाऊ तो फोटो दाखवतात त्यावेळेला मधुभाऊंना आता इकडे म्हणजे अर्जुनला झटका बसतो. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ हा तर फोटो छोट्या तन्वीचा आहे. यावरती मधुभाऊ म्हणतात, काय बोलताय तुम्ही, हा फोटो माझ्या साऊ बाळाचा आहे. यावरती आता इकडे ते सांगायला लागतात, हे बघा काल ज्या वेळेला मी गेलो होतो ना त्यावेळेला मला हे गाठोडं सापडलं. बघा हे गाठोडं, या गाठोड्याच्या मागे आता त्या फोटोच्या मागे काय लिहिलंय, त्या फोटोच्या मागे प्रिया मधुकर लिहिलेलंच नाहीये. फोटोच्या मागे सायली मधुकर आणि ज्या तारखेला सायली आली ती तारीख आहे. ही कसं मी विसरू शकतो, हा तुमचा वाढदिवसच आहे. तुम्हीच तर मला म्हणाला होतात ना की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी सायली म्हणजे तन्वी गेली होती म्हणून. त्याच दिवशी तर आता तन्वी जर का गेली होती तर माझ्याकडे त्याच दिवशी प्रिया यायला हवी होती ना, पण त्या दिवशी प्रिया नाही आली, त्या दिवशी साऊ बाळ आली. आणि त्यावेळेला आता इकडे अर्जुन विचार करतो, काय काय बोलताय तुम्ही मधुभाऊ. आणि त्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो, मधुभाऊ कसं शक्य आहे. मधुभाऊ म्हणतात, हा फोटो बघा. अर्जुन आता विचार करायला लागतो आणि अर्जुन म्हणतो, मला काय वाटतं माहितीये का, आता प्रतिमा त्या आणि आता रविराज काका ते सुद्धा बाहेर आलेले आहेत. तर आपण एक काम करूया का, आपण हे सगळं बोलून घेऊया का त्यांच्यासोबत. काहीतरी गडबड आहे ही गोष्ट मात्र नक्की. आणि त्यानंतर मग आता लगेचच मधुभाऊंना घेऊन आता इकडे अर्जुन आल्यावरती अर्जुन सांगतो, बोला मधुभाऊ. त्यावरती मधुभाऊ सांगतात, हे बघा हे गाठोडं मला आता प्रियाच्या रूम मध्ये सापडलं. इकडे चांगलीच कल्पना चिडते. मधुभाऊ तुमचं काय चाललंय, तुम्ही का असे अश्विनच्या रूम मध्ये न सांगता गेलात. मधुभाऊ तुम्हाला जे काही हवं होतं ते बोलायला हवं होतं ना. मागच्या वेळेला सुद्धा आता असाच गोंधळ झाला होता. तुमच्यावरती प्रियाने हाराचा चोरण्याचा आरोप आणला होता. मग तरी सुद्धा परत तुम्ही त्या रूम मध्ये का गेलात. यावरती मधुभाऊ म्हणतात, कल्पनाताई तुमचं चिडणं साहजिक आहे, पण माझी गोष्ट जी ऐकायची आहे ती ऐका. यावरती कल्पना म्हणते, मला खरंच काही ऐकायचं नाहीये. तितक्यात तिथे प्रताप म्हणतो, कल्पना एक मिनिट ऐकूया तर मधुभाऊंना काय म्हणायचं आहे ते. यावरती कल्पना म्हणते, तुम्हाला तर मी यावेळेला काही बोलले तरी ते चुकीचंच वाटतं. मलाच कळत नाहीये की आता मधुभाऊ त्या रूम मध्ये का गेले होते, त्यांना काय गरज होती त्या रूम मध्ये जाण्याची. यावरती प्रताप म्हणतो, कल्पना एक मिनिट थांब, मधुभाऊ बोला. यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, मी मागच्या वेळेला सुद्धा आता माझ्या साऊबाळाचा फोटो तिकडे पाहिला होता आणि म्हणून मी तिकडे गेलो होतो. मुळातच ज्या वेळेला मला असा डाऊट आला मी पुजाऱ्यांची पण चौकशी केली आणि त्यानंतर मला जावई बापूंच्या इथून सत्य समजलं की ज्या तारखेला त्यांचा वाढदिवस होता त्याच तारखेला आता तन्वी गायब झाली होती आणि ज्या तारखेला त्यांचा वाढदिवस तेव्हा तन्वी गायब आणि माझ्याकडे तन्वी म्हणजे सायली येण्याची 30 तारीख, म्हणूनच सायलीचा तो वाढदिवस मी साजरा करतो ना. असं म्हणत मधुभाऊंनी खूप मोठा खुलासा केल्यावरती कल्पना म्हणायला लागते, तुम्हाला नक्की बोलायचं तरी काय मधुभाऊ. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप, जे सांगायचंय ते मी सांगतो. मुळातच मधुभाऊ सांगण्याचा प्रयत्न करतायत की प्रिया तन्वी नसून सायली तन्वी असण्याची शक्यता आहे. कल्पना तो फोटो बघ, मी फोटो पाहिलाय. त्या फोटोच्या मागे तो फोटो आपल्या तन्वीचा आहे. त्या फोटोच्या मागे प्रिया मधुकर नाही सायली मधुकर आणि 30 तारीख लिहिलेली आहे, ज्या तारखेला अर्जुनचा वाढदिवस आणि आता प्रतापचा म्हणजे इकडे रविराजांचा अपघात झाला होता. यावरती कल्पना सांगायला लागते, काय मग याच्यावरून काय सिद्ध होतंय. यावरती मग सगळे पाहायला लागतात आणि प्रतिमा रडायला लागते. कल्पना तुला कळत नाहीये का, अगं तो जो काही नाव आणि हे आहे तो आपली तन्वी म्हणजे सायली आहे ना. यावरती प्रतिमा म्हणते, अगं तुला कसं कळत नाही. कल्पना म्हणते, मला नाही वाटत आहे, मधुभाऊंनी नंतर नाव लिहिलं असेल तर. प्रताप म्हणतो, काय बोलतेस, मधुभाऊ हे सगळं का करतील. इतके दिवस मधुभाऊ काही बोलले होते का, तुझं काय चाललंय. आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणतो, कालच मधुभाऊंनी मला हे सगळं विचारलं की कधी तुमचा म्हणजे तुम्हाला तन्वी कधी हरवली आणि त्याच दिवशी सायली सापडणं हा योगायोग नाही आहे का. त्याच्यातच हे जे गाठोडं आहे ना, जे गाठोडं दाखवून प्रिया आता रविराजा सिनियरच्या इथे मुलगी म्हणून शिरली, ते गाठोडं सायलीचं आहे. यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, सायली तू इतके दिवस इथे छोट्या तन्वीचा फोटो बघतेस, तुला कळलंच नाही का. सायली म्हणते, मी खरंच ते गाठोडं पाहिलं नाही, आम्ही कुणीही ते गाठोडं पाहिलं नव्हतं, मला तो फोटो सुद्धा माहीत नव्हता.
मला खरंच काही माहीत नव्हतं आणि मला मागचं काही आठवत नाहीये. हां, पण माझा वाढदिवस आणि अर्जुन सरांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. त्याचा अर्थ आमच्या आश्रमामध्ये अशी गोष्ट आहे, की ज्यावेळेला जी व्यक्ती त्या आश्रमात येते तो तिचा वाढदिवस. तोच वाढदिवस म्हणून आम्ही साजरा करतो. म्हणूनच आता मधुभाऊंनी ते लिहिलेलं खरं आहे आणि नावसुद्धा त्याच्या मागचं मधुभाऊंचंच अक्षर आहे आणि ते फोटो पण जीर्ण आहे आणि नाव पण जीर्ण झालेलं आहे. इकडे प्रताप सायलीला जवळ घेतो. खरंच मला आज इतका अभिमान वाटतोय. आत्तापर्यंत मला वाटत होतं की संस्कार वगैरे सगळं झूट असतं. पण आज तू सिद्ध केलेलं आहेस की तूच प्रतिमाची आणि रविराजांची मुलगी आहेस. बाकी कुणी विश्वास ठेवो न ठेवो, मला विश्वास आहे. असं म्हणतात. प्रतिमा सांगते, हो मला पण विश्वास आहे. मला सुद्धा विश्वास आहे, कारण मधुभाऊंनी मला ती तुझ्या नावाची सायली मधुकर आणि ते चित्र मला पाठवलं. मी पाहिलंय चित्र आणि मी या सगळ्याची खातरजमा एका गोष्टीने करून घेऊ शकते. कारण कुणाच्याही लक्षात नसलेलं गोंधळाची खूण ही माझ्या लक्षात. सायली, तुझ्या पाठीवरती देवी आईचं गोंधण आहे का? सायली म्हणते, हो. यावरती प्रतिमा म्हणते, पूर्णाजी तुम्हाला आठवतंय? पूर्णाही, आपण आता आपल्या कुलदेवतेचं गोंधण करून घेतलं होतं, माहिती आहे का? असं म्हटल्यावरती सायलीच्या पाठीवरचं गोंधण, त्याचबरोबर तुळशीपत्र, त्याचबरोबर तो फोटो आणि त्याचबरोबर ती तारीख, या सगळ्यावरून सायली तन्वी असल्याचं सिद्ध झालंय. प्रताप आणि इकडे आता प्रतिमा दोघांनी मान्य केलंय. बाकी सगळेजण मान्य कसे करणार? पाहणं रंजक ठरणार.